अहमदनगरचा खरा, पंढरपूरचा मावा. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मावा हीच पंढरपूरची ओळख. विठुरायाची पंढरी आता माव्याची पंढरी बनू लागली आहे. अन्न भेसळ विभागाचे अधिकारी आणि पंढरपूरच्या पोलीस अधिकाऱ्यांची ही देण आहे. पंढरपूर नगरी माव्याची हॉटस्पॉट नगरी बनू लागली. महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये माव्याचं पीक मोठं आहे. त्याखाली काल पंढरी नगरी माव्याची खाण बनू लागली. येथील कालिका देवी चौक आणि नवी पेठ हे नव्या माव्याचे दोन हॉटस्पॉट आहेत. या ठिकाणाहूनच माव्याची देवाणघेवाण संपूर्ण पंढरपूर शहरात होते. काही दिवसापूर्वी गुटख्याच्या विक्रीतून बक्कळ पैसा दुकानदारांना मिळत होता, परंतु आता मावा बनवण्यात आणि विकण्यात मोठी उलाढाल होऊ लागली. पंढरपूरच्या मुख्यपेक्षा मावाच पक्का होऊ लागला. पंढरपूर शहराची ओळख मावा नगरी अशी बनू लागली. मागील काही महिन्यांपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यावर मोका लावण्यात येईल अशी घोषणा केली होती. तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास कायद्यानं बंदी आहे. यावरील कायदेही कडक आहे, परंतु ज्यांच्या हातून कायदा राबवला जातो ते पोलीस प्रशासन आणि अन्न भेसळ विभागातील अधिकारीच अर्थपूर्ण संबंधानं डळमळीत झाले असल्यानं कायदा राबवायचा तरी कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पंढरपूर शहरात आता हजारो मावा विकणाऱ्या 6 ते 60 कच्चा माल पुरवणारे व्यापारी, प्रशासन आणि दुकानधारकांमध्ये समन्वय ठेवणारी अनेक मंडळी असा लवाजमा पंढरपुरात तयार झाला. सायकलला पिशवी अडकून विकणारे, याशिवाय वायरच्या पिशवीतून मावा विकणारे आणि दुकानांमध्ये बसून थाटात मावा विकणारे अशी मंडळी बिनधास्त मावा विकू लागले. याचे अन्न भेसळ अधिकाऱ्यांना कोणतेही स्वैरसूतक नाही. पोलीस अधिकाऱ्यांना मलिदा मिळाला की यांचे हात थांबतात, डोळे आपोआप बंद होतात. यामुळेच पंढरपूर नगरीची ओळख मावा नगरी बनू लागली. यास हेच लोक जबाबदार आहेत. कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सोलापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर. कॅन्सर सारखा दुर्धर आजार मोठ्यानं फोपावू लागलाय. अहमदनगर जिल्हा पहिल्या क्रमांकावर तर सोलापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंढरपूर नगरी तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी दररोज 50,000हून अधिक भाविक येत जात असतात. याशिवाय इथं भरणाऱ्या 4 वाऱ्यांमध्ये लाखो भाविकांची हजेरी असते. पंढरपूर नगरी मावा नगरी बनल्यास तिथून माव्याचा प्रसार झटपट होऊ शकतो. यामुळे सबंध महाराष्ट्राला कॅन्सरचा धोका उडू शकतो. अशी सर्वस्वी जबाबदारी येते ती अन्न भेसळ अधिकारी आणि पोलीस प्रशासनावर.